गेट टुगेदर आज गेट टुगेदर आज 13/7/2025। ये हमारे सब क्लास फ्रेंड है जो बड़े बड़े हो गए, और ये जो बैठे हुए सब हमारे क्लास के सर है, मैडम है, और ये सब सर लोग हमारे बैठे हुए थे। और ये हमारे संख्या मैडम और ये मुले सर, ये हमारी बहन लीना पात्रे, और ये सब बैठे हुए हैं। और ये सुनीता, ज्योति, मतलब काफ़ी लोग मौजूद है इधर सब। अभी नाश्ता पानी हो गया सब। मी पण बसतो माझा पण व्हिडिओ घे माझे जमते ना तुला? ए पात्र ए नीलेश, हमारी बहन सुगंधा। भाषणाला उभं करायला लागलं। तू भाषण नंतर कर, व्हिडिओ काढतो। ऑन केलंय? ऑन आहे ना? फक्त फिरव, माझ्याकडे पण फिरव, सर्वांचा काढला मी। हे साहेब, अरे वा, बोले सर आहे कोणाला देऊ? सर 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 थोडं इथे पहा, आम्ही बघू तरी चेहरा पाहिजे। हा योग करायचा। ए इकडे बघा दोघींनी, हे दोघींनी इथे बघा। अरे हाय बाय तक लिहिले लिहिले ना, आणखी तिकडे कोण आहे? सर सर सरांची सर सर कुठे गेला बाबू? आहे ना मोरेला, माझे आई वडील आहेत अजून। तेच ना सांगितलं असेल ना मी। बाबांच्या वेळेला हा कोण आहे? भाऊजांची ओळख करून दे, माझी बहीण का काय काय नाही। इब्राहिम तू पुढे राहा ना।
ना अडू का चालू आहे ना हा चालू अभी इधर पे मतलब जो टेबल कुर्सी डाले इधर पे बैठ के हम लोग नीचे बैठेंगे और सर लोग ऊपर बैठ के हम लोग को क्लास देंगे, ऐसा एक सीन बना रहे। बसायचं आहे खाली तर उद्याची काढलेली बरी खाली बसायचं नाही आपल्याला हां तुम्ही आला ना सर, तुम्ही चालेल या ना चालेल सर या ना सर पुढे बसा पुढे बसा या मॅडम आमच्या नाही चप्पल वगैरे सर्व चप्पल खाली बसायचं आहे खाली बसायचं आहे ठीक आहे शिकवणार नाही तुम्हाला ठेवले का रांगेत बसा नाही राहू दे राहू दे साप आहे अरे ही आले ना दर्शना पाटील आले ना व्हिडिओ का सर्वांचा हे जाऊ दे काय आणायला जाऊ घेऊन येऊ दे तिला बसा बसा हे सगळ्यांनी उभा राहायचा हे तिला येऊ दे ना उभा राहा एक साथ सावधान काढे जरा सगळ्यांना हे पुढे तिकडून बघा असं बघा ना इकडे घे एक साथ विश्राम चला चला या हे परत दुसरा सावधान होईल सावध विश्राम घे विश सावधान घे सावध एक साथ पीछे मुड़ेंगे पीछे एक साथ पीछे मुड़ेंगे पीछे बढ़ बैठेंगे बैठ जा राम हे चल राम हे राम लवकर एक मिनिट राम सावधान नाहीये त्यांना बोलव लवकर जयश्री वगैरे बाबू जय लवकर या
तो तुमचा कोकाटे चालू आहे तू इकडे ना हे काढ ना जरा काय व्हिडिओ काढू व्हिडिओ काय चालू आहे व्हिडिओ काढू सावधान घे सांग एक साथ राष्ट्र गीत सुरू काय भारत माता की जय वंदे जय श्रीराम पाऊस आज खूप साथ दिली त्यातल्या बॅटरी आणि गेट टुगेदर इथे फोटो शूट करायचा सर आहेत ना हा 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 ये टेबल हटवू हे हटवल्यानंतर फोटो सेशन काढले ना सर त्याच्यामध्ये होतं सुनंदाचं नाव टाकत आणखीन नंबर लागेल ना नाही नंबर नाही जास्त बोलते मैमुनचा नंबर काय बायकांची ओळख करून दिली तुझ्या पार्टीला बुके थोड्या मागे घे बुकेंवर पडू नका हे जे आपण फोटो काढणार आहोत ते आपल्याला एक स्मरणात राहायला पाहिजे आणि चांगले फोटो राहायला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित उभे राहा भागे या भागे या थोडा मागे या मागे जा मागे जा अरे मी म्हणतो असे राहू ना तिकडनं खालून एखाद्याला फोटो काढायचा पूर्ण राऊंड करून घ्या तिकडनं असं आणि तसं येईल येईल सर असं पण येईल त्याला फोटो काढा असं पण इकडे राम फोटो काढेल राम फोटो काढेल थांबा हे टेबल आहेत नाही असे लावा
चलो स्माइल हवा व्हिडिओ गाडी तर असेल बोला चल जगना जोक मारले तर आता कुठले जोक मार तोप दे आपण नाही तोप दे नाही सिरियस न करावं जोक इन्स्टंट काहीतरी सुचलं पाहिजे सर सर्वांनी एकदाच केक कापा म्हणजे ते आपण नंतर देऊ केक कापला केक कापला येऊ नका जाऊ इकडे घ्या इकडे बघा सोंड्या थांबलं जरा इकडे चालू आहे ना तिघाचा वर हात लावा नाही त्याला म्हणजे एक कोणतरी रेडी अरे तिकडे बघ एक नाही 4-5 जणांनी मिळून घ्या एकत्र सर एक सेकंड आता वाटून द्या तो छोटा आहे जरा बोलले राहायची म्हणून सांगितलं बरोबर आहे जास्त बरं चेहऱ्याला पण लाव आता हा घेतलं परत घेतलं आमचा घेतला हो नक्की सर्वांच्या वतीने एकाने हाताचा फोटो काढला मतलब नाही दिलत नाही इकडे पुढे सरांना चॉकलेटच दिलेली बरी पडते सर मी पण माझं पण थोडंच घेते मॅडम इकडे बघा वीडियो है टेंशन हो एका बाईट मध्ये गेलं पाहिजे एका बाईट मध्ये जबरदस्ती करायला लागलाय रे सर्वांना थांबा आता डायबिटीज अच्छा भरपूर डायबिटीज फोटो चालेल नैवेद्य दाखवला मी काढते चांगलं काम तेच ना काम नाही झाले काम रे घे सर बोलत पाण्याची बॉक्स बरोबर दिसेल
जे ओळखतं ते पण नाही ओळखलं. माझं माहेर पोमनचं, मी पोमनचं नाव माझं संगीता कमलाकर देवळीकर आणि तर मला एक विचारायचं आहे. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना सांगा की त्यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीमध्ये त्यांच्या शुभेच्छा त्यांनी द्यायला सांगितलं. त्यावेळेस कामन टोकावर जाणं शक्य होतं, आज होणार नाही. यासाठी म्हणतो मी, जरी बुद्धीने तरुण असलो परंतु शरीराने थोडं आता कमकुवत. अरे चालू आहे, फोटो पण चालू आहे. सिरियस नका राहू, सिरियस नका राहू जोक. काहीतरी सुचलं पाहिजे. सर सर्वांनी एकदाच केक कापा. जंगले सरांचा शब्द खरा ठरला आणि तो उचल झाला. आम्हाला दोघांची उपाधी दिली. नगर कुठे आणि लास्ट मध्ये सगळं ओळखलेलं होतं. दात लावलेले होते, मारल्याबरोबर दात खाली आणि माझ्यावरती माझे दात खाली आले. माझ्यावरती जे प्रेम करणारी लोक होती, विद्यार्थी मित्र, त्यांचे दात पुढे आले. तर आणि दुसरा एक किस्सा, इथं मारल्यामुळे माझ्या केसांवरती थोडा परिणाम झाला. श्रीमती संख्ये मॅडम हे आपले मनोगत व्यक्त करतील. विद्यार्थीच आम्ही सर. आम्ही 82ला आम्ही मला वाटतं इथे कामणला आलो. मी माझं तेव्हा माझगावला होतो, मी सेलटॅक्स ऑफिसला. तर इकडून मी एक आपला दूध व्हायला यायचा, आपला दूधचंद्रचा एक चौरीवाला. हा दूध घेऊन यायचं, दुधाच्या पिशव्या घेऊन यायचा. मी त्याला सांगून ठेवलेलं की मला इथून हे वाहन उपलब्ध नसायची. तर मग मी काय केलं, त्याला मी म्हटलं मला तू दूध झालं तुझं काम, तर मला नायगावला नेऊन सोड. सावधान गे, सावधान. पीछे मुड़ेंगे, पीछे पीछे मुड़ेंगे, पीछे बढ़. बैठेंगे, बैठ जा. त्यांनी वर्ग जाती म्हणजे ओबीसी वगैरे काय तो विषय चालू होता. तर राजू सुधाकर सकपाळ, तर मी मराठा. काय मी मराठा आहे तेव्हा ग्रेट मराठा सिंगल चालू होता. अरे नाव्या मी मराठा. बोला मॅडम, चालेल चालेल ना. बंधू भगिनी मॅडम पण आहेत इथे, माझे मिस्टर आणि माझे सगळे मुलं आवडते या ठिकाणी सगळे बसलेले. आज मला इतका आनंद झालेला आहे की या ठिकाणी इतक्या वर्षाने, मी 83 साली होते शाळेमध्ये, जवळजवळ 13 वर्ष कामणला. पहिलं मी आले 83ला, त्यावेळेला कोणीतरी मुलांनीच मला सांगितलं, मॅडम मच्छीताईकडे रूम आहे, तिकडे राहा, हिला माहित आहे.
मग आम्ही 2 वर्ष कामणला होतो, पण इतकं प्रेम गावातल्या लोकांनी आणि मुलांनी पण मला दिले. का माझी अर्चना त्यावेळेला होती, तिने आज सांगितलं मला फोन करून. मग मी विचार मला ओळखतात का, कोणाचं लग्न असलं की पत्रिका मला यायचीच. कमी झाले. आमचं रिटर्न तिकीट तयार आहे का? चांगलं. माझं माहेर कामणमोळी. मी पूर्वाश्रमीची अस्मिता प्रभाकर म्हात्रे, आत्ताची अस्मिता जयंत म्हात्रे. माझं शिक्षण दुर्दैवाने 12वी पर्यंतच झालं, पण त्याच्यानंतर कर्मयोगाने किंवा काय असेल, मी आशा वर्करचं सुपरवायझरचं मी काम करते. छोटीशी समाजसेवा माझ्याकडून पण घडून जाते. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे आणि छोटा मुलगा आता 12वीला आहे, 12वी सायन्स. लगेच रेकॉर्डिंग लगेच वेबरी लगेच येते ना, लगेच समजला. नमस्कार. एक साथ नमस्ते. नमस्ते. माझं माहेरचं नाव भारती भाऊराव पाटील आणि सासरचं भारती अशोक मुकादम. माझे मिस्टर ठाण्याला कामाला कंपनीमध्ये. दुसरीचा विचार आहे का? डॉक्टर रशियाला आणि सध्या ती जे हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आणि बाकी काय स्वतःचे हे सोन त्याच्या मागे ना कोका दिलेला आहे. खेळाडूचं सर्टिफिकेट भेटायचं. कबड्डी जास्त गीता पण होती. एवढे प्रॉब्लेम नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही करणार तेव्हा मी येणार. अरे जावत नाही. काय एका थांबला. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा याचा आहे. सर्वात महत्वाचा आणि नंतर कोण शिकत असला तर बरं. काम कमान भवे तेरी पलकों के किनारे माथे पर सिंदूरी सूरत हो, ठोपे बहते अंगारे. साया भी जो तेरा पड़ जाए, साया भी जो तेरा पड़ जाए, आबाद हो दिल का वीराना. चंदन सा बदन चंचल धीरे से तेरा ये मुस्कान. तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूर्त है. किसी और को शायद
होगी मुझे पहले भी बहुत मैं तरसा हूँ, पहले भी बहुत मैं तरसा हूँ, तू और ना मुझको तरसाना. आणि मुलगा बीकॉमला आहे आता आणि स्कूलमध्ये जॉब करतो म्युझिक टीचर म्हणून. मला पोरं आहेत. एक मोठीचं शिक्षण झालेलं आहे, मेडिकल करतात आता. एक 12वीला आहे, तो इंजिनिअरिंग करतो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि माझा व्यवसाय सिव्हिल कंट्रक्शनचा आहे, फिटर लॉक. आणि पोलिसांना परत माझ्या मनापासून झालं गणेश झालं. आता नाही झालं तरी त्याला सगळे ओळखतात. आवाज वाढवा. मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 2 मुलगे. माझा मोठा मुलगा आहे तो ट्रान्सपोर्टचा त्याचा बिझनेस आहे आणि लहान मुलगा आहे त्यांनी आता सिव्हिल इंजिनिअरची परीक्षा दिलेली आहे. आणि माझं साई श्रद्धा एंटरप्राइजेसचं काम. संख्या मॅडम, चौधरी सर, मुले सर, मुळे सर, मुले आपल्या संख्या मिस्टर संख्ये आणि या ठिकाणी असलेली माझी धर्मपत्नी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून हा योग आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आणि आजही असं वाटतं की आपण जणू काही शाळेमध्येच आहोत. आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे आता तुम्ही बसलेले आहेत यांचे जे काही कर्तृत्व आहेत ते पाहून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की आमच्या विद्यार्थ्यांचे मुलं आज कुठे आहेत आणि आमचे विद्यार्थी सुद्धा फार मोठ्या पदावरती गेलेले आहेत. ते पण चांगल्या याच्यावरती आहेत, पदावरती आहेत आणि बाकी जे काही आहे ते पण अगदी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांचं निमूटपणे त्यांची पण प्रगती चांगली आहे आणि अशाच प्रकारे यश तुम्हाला म्हणजे उन्नती तुमची होत राहो अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझे बंधू वगैरे या ठिकाणी आहेत, शिक्षक वर्ग, त्यांनाही काही बोलायची संधी आहेत म्हणून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. मुले सर, जगले सर, मुळे सर, संख्या मॅडम आणि संख्या सर. असाच पाऊस पडत होता, टाक्यावरती चिखल होता, एसटीतून उतरता बरोबर 4 इंच पाय चिखलात. नंतर विरारकरांच्या हॉटेलवरती गेलं, त्यांच्याशी भेटलं. त्याच्यानंतर 2 शिक्षक वगैरे राहतात का, ताजदे सर राहत होते, गेलं रात्रभर गप्पा मारला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शाळा सुरू झाली. तर आज तागायत ती शाळा इंग्रजी शिकवत होतो. त्याच्यानंतर PT होती, त्याच्यानंतर MCC होती. असं मल्टीपर्पज काम माझ्याकडे होतं, म्हणजे वर्कलोड भरपूर होता. इतर उन्नती करण्यासाठी काही वेळ मिळत नव्हता असं पाहिलं तर. तरी पण त्याच्यातून मार्गक्रमण करता माझ्या आमच्यापुढे जी प्रेरणा गेली त्या प्रेरणेपासून त्यांनी खरोखर आपल्या जीवनाचं चीज केलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये मानसिक, शारीरिक आमच्याकडनं की अशाच प्रकारचं जीवन तुम्ही जगत राहा, आनंदाने राहा. आपल्या मुलांनाही सखोल असं ज्ञान देऊन समाजाचं असं ध्यान त्यांना द्या. समाजामध्ये उच्च स्थानावरती जाण्यासाठी त्यांना सहकार्य करा, मदत करा आणि त्यांना सुद्धा आपलं जीवन आनंदाने जगू द्या. असलेले संख्या मॅडम, मुले सर,
संख्ये मॅडमचे मिस्टर संकेत सर, चौधरी सर, त्याचप्रमाणे जंगले मॅडम आणि उपस्थित सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, हा जो योगायोग आलाय असं भाग्य चुकू नये असं नशिबामध्ये मिळायला फार दुर्मिळ आहे. आणि विशेषतः आपल्या धुमाळ धुमाळ आणि सुनीता ठाकूरांची सुनीता यांनी फोन केला की अशा प्रकारचं गेट टुगेदर आयोजित करण्यात आलेलं आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही केव्हाही सांगा, मी यायला तयार आहे. मी गावालाच असतो, आता शेती वगैरे करतोय आणि थोडीशी शेती आहे ती करून घेतोय आणि समाधानामध्ये राहतो. आज या आनंद मेळाव्यामध्ये, या गेट टुगेदर मध्ये आपण जे विचार मांडले त्यावेळेस तुम्हाला खरं बोलायला संधी मिळाली नसेल, आम्हालाही चांगल्या गोष्टी कारण शाळेमध्ये खरं बोलता येत नाही, कारण शिक्षा बसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं पण आज तुम्ही खरं बोललात या ठिकाणी. आणि आपण या काही असे मित्र होते आहेत की ते 1ली ते 7वी पर्यंत त्यांनी शाळा सोडली. काही मित्र असे होते माझ्यासारखे हुशार, ते 9वी पर्यंत. एक उदाहरण देतो तुम्हाला. ज्या वेळेला एक माझी चुकी झाली, आपला मित्र दिवंगत मित्र कृष्णा म्हात्रे, पुढे म्हात्रे आणि मी एक चुकी केलेली होती. वर्गामध्ये जंगले सर शिकवत होते आम्हाला, त्यावेळी आमचं लक्ष तिकडे नव्हता. जंगले सर आले आणि आम्हाला उभा केला, कृष्णा म्हात्रेला आणि मला. आणि आम्ही कसं त्यात थोडा तरबेजण हुशार होतो. माहिती नाही, माझी हुशारी सगळ्यांना माहिती आहे. फुले सरांनी आम्हाला सांगितलं काय सबकी पोल खुलेगी. त्यानंतर माझ्यासारख्या आणि कृष्णा म्हात्रेसारख्या हुशार विद्यार्थ्यांना जंगले सर बोलले, अरे काय रे तुम्ही स्वतःला जास्त हुशार का म्हणता? आम्ही असं हुशार हुशार समजतो. आता मी उत्तर काय द्यायचं? त्यानंतर आम्ही कसं निर्लज्ज असल्यामुळे थोडं हसायचो आम्ही. हा, अरे तुमच्यासारखे जेव्हा नदीला तुम्ही सर्वांनी ते बोलवलं, अतिशय आनंद झाला. इतक्या वर्षांनी माझे मुलं मला भेटतायत आणि आता आमचं वय झालेलं आहे, माझं 72 आहे. उतरणीला आली मी तर, आणि आपलं रिटर्न तिकीट तयार आहे. आमचं रिटर्न तिकीट तयार आहे आणि उतरणीला आलेला आहे. आणि शेवटी घेऊन काही जात नाही, त्या आले तर आया हा जगत में हात पसारे जाएगा. काही नाही, आपलं तन मन धन, तुम्हाला सर्व मुलांना सांगते, तन मन धन सगळं करा. सर्वांना सहकार्याने राहा. कोणाला काय गरज लागली पैशाची, कोणाला भावनिक अशी आधार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, मदत करू शकता. अडचणीमध्ये आहेत आपले मुलं, आज असे जमलेले आहेत ना, खरोखर मला खूप आनंद झाला. एकमेक मदत करणार आणि पुढे तुमची प्रगती एवढी व्हावी अशी शुभेच्छा. खूप खूप उंच जावे, खूप खूप मोठे व्हावे तुम्ही, असं शुभेच्छा तुम्हाला देते, आशीर्वाद देते. असेच भेटत जा. जर ताकद असेल पायामध्ये तर येत जाऊ आम्ही. किती वर्षाने माझ्या मिस्टरांची इच्छा होती मला कामणगाव बघायचं. 40 वर्षानंतर आलं. मी त्यांना सांगितलं आता योग आलेला आहे, तुम्ही येता का? सुनीताला फोन केला, चालेल का ग सुनीता? मिस्टर आले. सुनीता नाही मॅडम असं काही जसं राजूच्या डोक्यावर मला तसं आपण मारू नका. अरे डोका आशीर्वादाचा तो काय गंमत करतो तुम्ही पाडणार. कोणाला दाखवतच नाही ना. काही दाखवतात, काही नाही दाखवत, पण तुम्ही शिल्पकार आहे. तुम्ही खरोखर तुम्हाला पैलू मारलेले पुढे जाणार. आता मिस्टर
इकडे बघा सोंड्या एक जण अरे काय रे ते म्हणतोय ना पण तिघा चौघांनी हात लावा नाही त्याला म्हणजे एक एक फूट वाढायला तिघा चौघांनी हात लावा. हा एक सेकंड हा रेडे 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 अरे तिकडे बघ चार पाच जणांनी मिळून एक सेकंड एक मिनिट आगे आता घे सरांना चॉकलेटच दिलेली बरी पडत. त्या मुलीला दिला का स्मिता अभयला सांगा थँक्यू. संबंध आहेत अजूनही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. गुले सर फक्त गावी राहतात त्यामुळे फोनवर आमचं फक्त भेटणं होतं आणि या निमित्ताने मी यांना सांगितलं की मला पण यायचं का म्हणलं. कारण जेव्हा आम्ही इथे 90 साली आलो त्यावेळी मी क्लासेस घेत होते आणि अस्मिता मला चांगल्या आठवत्या. सीमा आणि लता इथनं त्या समोर असायच्या. तर सर गावी वगैरे कुठे गेले की त्या मला येऊन माझ्याजवळ थांबायच्या. पण होळी आली की मला खूप भीती वाटायची. मी आता सांगायची होळी आली अजिबात तुम्ही कुठे जायचं नाही. पण त्यावेळची ती मजा वेगळीच असते. पण ती मला आता आठवली. आणि होळीच्या वेळेला खरोखर आम्हाला आजूबाजूचे हे सगळे आमच्या जवळ यायच्या सीमा लता आणि त्यामुळे मला थोडी भीती कमी वाटायची. दरवाजे खिडक्या लावून घ्यायचं. होळीची आरोळी आणि बरेच मुलं हा अजिबात मला आठवतं चेहरा जसा तसा अस्मिता बरेच चेहरे असे आमच्या जवळच राहायच्या ना. आणि इतकं प्रेम म्हणजे आपल्या बाबतीत तिने मानलं आणि तिची इच्छा पूर्ण झाली. आणि आज माझा मुलगा आता आहे 30 वर्षाचा आहे तो आणि तो मुलगा TCS मध्ये आहे. तो M.Pharm झालेला आहे. मुलगी माझी टीचरच आहे. डोंबिवली कोणी इंजिनियर डॉक्टर आणि खूप खूप चांगल्या पोस्टवर गेले. त्यामुळे खूप छान वाटलं आणि अशीच उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होऊ दे. आणि सर्वांना महत्त्वाचं म्हणजे हाताने आम्ही त्याच्यावर पोचलो म्हणजे आसामजवळ गतिरे लोकांवर पोचलो तर तो टेम्पोवाला आम्हाला शिवाय लागला. आम्ही पण त्याला शिवाय दिली. आणि त्याच्यामध्ये वाघसर बसले होते. त्याने वाघसराला त्याची बाचाबाची झाली. वाघसरांची तुमचे विद्यार्थी असे बीच आहेत असे हा शोभते का त्यांना तुम्ही असं शिकवता का बोलायला. आता आम्हाला हा काय विषय माहितीच नाही. वाघसर त्या टेम्पोमध्ये होते. आम्ही चल पत्थरपैकी मारेगा आम्ही शाळेमध्ये आलो. आता वाघसरांनी घेतली मोठी छडी. कोण आला त्या टेम्पोमध्ये ते शाळेचं नाव खराब करायला लावलं. अरे धर मार पाहिजे तिकडे मारायला लावलं. नंतर माहिती पडलं की त्या टेम्पोमध्ये वाघसर स्वतः बसले होते आणि वाघसराची त्या ड्रायव्हरची बाचाबाची झाली होती. आपल्यामुळे आता चिरक्याचा तो जोक सांगून शोधला नाही. अरे काय चिडवला कारण की आम्ही ते चिडवायचो आमची बाजू धरली. मॅडम हा वरती चढवत होता त्याला आम्ही वाचवला. आम्ही खोटं सांगितलं. हा गाडीतून पडला असता म्हणून आम्ही त्याला वाचवलं आणि त्यामुळे आम्ही मोठे असल्यामुळे त्याला आम्ही बोलवलं. मॅडमने त्यालाच मारलं. जाऊ दे चिडवत सगळ्यांनी जायचं. शाळा सुटली सगळ्यांनी जायचं. तो सतपाळ आणि तो म्हात्र्याला त्यांनी जायचं. सतपाळ आणि म्हात्र्यांनी जायचं नाही. आमची आवड टाईट झाली. आम्हाला माहिती आमची करामत काय आहे. त्यानंतर आम्ही असं उभं सर आले एवढा मोठा हात असा काय रे नालाय का हे धंदे करता का तुम्ही असे बोलता. हेच काय बोलता नंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण
मी तर असं समजतो की तुमच्या संपर्कामुळे आमचं आयुष्य अधिक काहीतरी पटीने वाढलं. आम्ही आता निराश होणारच नाही आणि माणसाने निराश असू नये. जेव्हा जायचं तेव्हा जाऊ. जायचं तर सगळ्यांनाच आहे, कोणी या ठिकाणी राहिलेलं नाही. परंतु राहिलेलं जे उर्वरित आयुष्य आहे ते आपण आनंदाने जगलं पाहिजे. आणि जेव्हा जायचं तेव्हा हसतमुखाने जायचंय. आपल्याला काय त्याची चिंता करायची गरज नाही. आणि चिंता करून काय करायची? माणसाने चिंता केली की माणसाला आणखी आजार होतात. त्याच्यामुळं माणसाने काळजी, चिंता हे मात्र हे सोडून दिलं पाहिजे. परंतु काळजी, चिंता सोडून दिलं पाहिजे याचा अर्थ आपण कामधंदा सोडून दिला पाहिजे असंही नाही. तरच हे पण नाही. आपण कामधंदा किंवा आपलं जे जीवनामध्ये जे काही काम करायचं ते मात्र केलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. ते काम करत असताना आपलं गीतेमध्ये श्लोक आहे, कर्मण्ये वाधिकार असते करत राहायचं. फळाची अपेक्षा करायची नाही. फळ देणारा तो ईश्वर आहे. परंतु आज आपल्या परिचयामधून मला एक गोष्ट मात्र निश्चित अशी जाणवली की जे काही आपले मित्र मैत्रिणी आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, या चांगल्या सुस्थितीत आहेत आणि आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारची काळजी घेत आहेत. हे मला विशेष. जय शिवाजी. एक फोटो काढतो ना. बसा माडे होता ना तुला. खाली बसायचा प्रॉब्लेम आज बसायलाच लागेल. कमी खायचा ना. एक वडापाव का दुसरा लगेच मागून पुढे सपाट मला उठवायला लागणार. स्वबळावर उठणार काय रे. चालेल चालेल. काय करता ते बालाला काय करतात. मुले सर आपली हजेरी घेणार आहेत. प्रत्येकाने उठून आपला परिचय सरांना द्यायचा आहे. पूर्ण नाव सांगायचं ना. पूर्ण वडिलांचं पण नाव सांगा ना. तुमचं नाव सांगा ना. रामपुराव वडिलांना ते विसरायला बघा तुम्ही. पूर्ण नाव सांगा. काय उद्योग धंदे करतात ते काय दिवे लावले. काय दिवे लावले. सगळं उद्योगमध्ये आहे. सगळं उद्योगपती आहेत. फक्त दीपक सोडून दुसरा आहे. पोलीस ना. अरे तो पण मारू का. हा पाठवतो. विद्यार्थी मित्रांनो, कामांचं आणि आमचं सर्व शिक्षण फार जुनं नातं आहे. जवळपास सरांनी सांगितलं 25 वर्ष, माझी पण 25 वर्ष झाली. फुले सरांची पण कामाला तेवढीच आहे. त्यामुळे कामांचं पूर्ण सर्व्हिस झाली. त्याच्यापैकी जवळपास 70 ते 80% कामांनाच झाले आणि कामांवर आमचं सर्वांचं चांगलं प्रेम होतं. मी आणि गुले सर हा कामांचा पुरा परिसर, कामनटोकपासून ते सर्व डोंगरदरे आम्ही फिरलेले आणि बहुतेक सर्वच पालकांच्या घरी आम्ही व्हिजिट पर्सनल दिले आहेत शाळेच्या त्यावेळेला. तर हे करताना ही जे विद्यार्थ्यांशी आमचा जवळचा एकदम संबंध होता
आणि त्याच्यामुळे काय झालं या परिसरामध्ये त्यावेळेला समजा आपल्या शाळेमध्ये सर्व असं काही आदिवासी मुलं घेतली पाहिजे असं नव्हतं, तर मोस्टली आपली 80% मुलं त्यावेळेला आगरी समाजाची होती. नंतर सरकारने तो GR वेगळा आणला, त्याच्यामुळे इथले विद्यार्थी आपले कामांचे मुकले, त्यांना नाही लागत, तिथे कोणी काही करू शकत नाही. परंतु आमच्या वेळेपासूनची जी बॅच होती त्या पूर्ण विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, गावाने पण भरपूर सहकार्य केलं. त्यामुळे ती शाळेची आपली बिल्डिंग इमारत वगैरे उभी राहिली. सर्वांचं योगदान आहे. आणि हे करत असताना आम्ही जेवढी वर्ष आम्ही ती शिकवली, पण जी सर्व मुलं जी होती आपली ती त्या सर्वांकडून आम्हाला भरपूर प्रेम मिळालं, जिव्हाळा मिळाला. आणि त्याचं एक प्रतीक म्हणून हे जिव्हाळा आणि प्रेम परस्पर आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळेच आपला अशा प्रकारचा एक मेळावा आपण इथे सादर करू शकतो. तर सुविधाने मला फक्त एक फोन केला आणि माझी आज मीटिंग होती, मी इकडे आलो. तर कसं विद्यार्थी आता बऱ्याच दिवसापासून आपल्या संपर्कात नव्हता, सर्वांना एकमेकांना भेटायचं होतं, जाणून घ्यायचं होतं कोण काय करतो. आता बऱ्याचशा नवीन ओळख परिचय झाला. सर्व विद्यार्थी योग्य प्रमाणे वेल सेटल आहेत, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली, त्याबरोबर गावाच्या विकासासाठी पण ते काम करते. आपल्या स्वतःचा कोण मला फार समाधान वाटलं. अशीच तुमच्याकडून ही गावाची सेवा किंवा देशसेवाच एक प्रकारे ही सर्वांच्या तुमच्याकडून एवढी प्रार्थना करून माझ्या मला बोले सर हे मराठीचा क्लास चालू आहे, त्यामुळे ऑब्जेक्शन माय लॉर्ड. चला चला रेडी, हे जल्दी जल्दी बोल. बोल. मेरा नाम तो सभी लोग जानते हैं, मेरा नाम अभिषेक है. मैंने अपना फैमिली बिजनेस से आगे कंटिन्यू कर दिया था. कौन सा? चिकन सप्लाई, प्रोटीन सप्लाई, एकदम ये नका. बस. और क्या कहूँ, मेरा एक लड़का और एक लड़की है. बायका एकच आहे, 3 नाही आहेत. फक्त मजाकचा विषय होता. मला एकच आहे. आणि काय वाटलं इथे सगळे एकत्र झाले, परंतु तुम्ही काय लिहून आणलेलं वाचू. एक बार फिर से हमें मिलाने का सुंदर प्रयास किया. यहाँ इस फार्म हाउस पर आकर बहुत अच्छा लग रहा है. स्वादिष्ट खाना, ठंडी हवा, हंसी मजाक. अरे अभी तो खाया भी नहीं. लेकिन एक बात मैं आप सबसे दिल से बांटना चाहता हूँ. पता नहीं क्यों, पर ये मीटिंग जब प्लान हो रही थी तब मेरे मन में एक ख्वाहिश थी, एक अधूरी सी तमन्ना कि काश हम सब फिर उसी जगह मिलते जहाँ हमारी असली कहानी शुरू हुई थी. हमारा स्कूल, हमारी क्लासरूम, वही टूटी फूटी बेंच है, वो पुरानी ब्लैक बोर्ड, वो घंटी की आवाज़, वो बरसात में टपकती छत, सब आज भी कहीं दिल के किसी कोने में जिंदा है. किसी होटल या फार्म हाउस में मिलना एक सुखद अनुभव हो सकता है, लेकिन स्कूल में मिलना एक आत्मा से मिलन जैसा होता है. मुझे यकीन है कि आप सभी के दिलों में भी वो क्लासरूम है, वो खेल का मैदान है, वो टीचर्स की डांट फटकार और दोस्तों की शरारतें आज भी कहीं ना कहीं जिंदा है. हम उम्र के उस मोड़ पर है जहाँ यादें सबसे कीमती दौलत बन चुकी है. क्यों ना अगली बार हम सब मिले, हम वहाँ मिले जहाँ ये सब यादें बनी थी, जहाँ हमने जीना सीखा था, गिरकर उठना सीखा था, जहाँ पहली बार हम इंसान बने थे. हमने पोस्ट बेसिक आश्रम शाळा तो हमारे स्कूल में हो, चाहे गर्मी हो या बरसात, हर हंसी, हर आंसू और हर मुलाकात वहाँ कुछ और ही मायने रखेगी. शायद हमारी उपस्थिति से उस स्कूल की दीवारों में फिर से जान आ जाए और हमारे टीचर्स की आंखों में वो चमक लौट आए जो उन्होंने हमारे बचपन में देखी थी. वाघांचं आगमन. माझं नाव दुर्योधन गणपत वाघ. आता सध्या मला 2 मुलं आणि एक मिसेस आहे आणि दोन्ही याला दुःख एक विजेचं दुःख 2 पाहिजे. ऐका नसते 2 म्हणून मी सांगितलं. आणि माझी दोन्ही मुलांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि ज्ञानोदयमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि मी शेती करतो. दिलीप कोदे. नागल्याला राहतोय. एक मुलगी आता 10वी पास झाले आणि दिलीप महू कोदे आणि एक मुलगा 10वीला आणि मी एसटी कंडक्टर आहे वसई. पैसे वसूल करतो.
महेश म्हात्रे. मला 2 मुली आहेत आणि मी पाण्याचा सप्लायर मी सध्या कंस्ट्रक्शनचं काम करतोय. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी आता 10वी झाली आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझं जयेश भोईर नाव आहे. मी सध्या मिक्सर कंपनी आहे. एक बायको आहे. डॉक्टरी करते आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे. लाईन प्रोड्युसर काम करतो सर. आणि बरेचसे मूवी, बरेचसे ऍड फिल्म्स आणि सिरियल तर मतलब हिशोब नाही एवढी सिरियल. तारक मेहताचं रामला एखादा विलनचा रोल दे रामला. आणि मला 4 मुलं आहेत. एक मुलीचं लग्न झालंय, तिला एक मुलगी झाली आणि एक मुलगी आता कॉमर्समध्ये आहे. एक 6वीला, एक 7वीला, 2 मुलगा आहेत. चला अभिनंदन. अभिनंदन. माझं नाव महेश सदानंद आचोळकर. मला एक मुलगा आहे. आता त्याची 12वी झाली सायन्स आणि आता त्याने IT ला ॲडमिशन घेतलेलं आहे. मी राहतो कामणगावला. तर आता भाईंदरला मला जवळजवळ 30 वर्ष झाली. मीरा भाईंदरमध्ये मी 10 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर मी आता स्वतःचं करतो मी. आणि मला एक हरीश भाऊ आहे. मी पोस्टात काम करतो ॲज अ पोस्टल असिस्टंट म्हणून किंवा SPM आम्ही म्हणतो त्याला, अंधेरीला, मरोडला. मला पण एकच बायको आहे. एक मुलगा सायन्सला 12वीला आणि एक मुलगा 6वीला. माझा व्यवसाय सर म्हात्रे ट्रॅव्हल्स, म्हात्रे केन सर्व्हिस आणि म्हात्रे हाऊस. आणि माझे गुरुवारी तुम्हाला देखील नमस्कार. किशोर नरेश्वर म्हात्रे. माझं शिक्षण LLB पर्यंत झालेलं आहे. वसई तालुका, त्याचबरोबर पालघर, जव्हार ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी मी जातो. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आहे, त्याने डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. यावर्षी तो डिग्रीसाठी तयार आहे. ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. धाकटा आहे, त्याने SSC कंप्लीट केलेली 82%. त्याची देखील प्रोसिजर आहे ती चालू आहे. आणि मला महत्त्वाचं ह्युमन राईट्समध्ये काम करण्याची खूप आवड आहे. ज्या काही समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतो. सहकार्य कोणाचं मिळत नाही तो भाग वेगळा. तहसीलदारमध्ये तहसीलदारांची कंप्लेंट केलेली आहे, प्रांतांची कंप्लेंट केलेली आहे, कलेक्टरची कंप्लेंट केलेली आहे. आणि पर्पज फक्त एकच आहे, लाईट मिळत नाहीये तिथे माझा पुढाकार, रस्ते खराब आहेत तिथे माझा पुढाकार, रेशन मिळत नाही तिथे माझा पुढाकार. महत्वाचं असं की 8वी 9वीला असताना ज्या वेळेला मी मस्ती करायचो त्यावेळेला ते आवर्जून सांगायचे तू वकील होणार, तू वकील होणार. आणि मला खरंच अभिमान आहे, सरांनी जसं मला वकील बनवत तसं इतरांना देखील काही काही उपमा दिली असते खरंच बरं झालं असतं. आज तुम्हाला चान्स मिळालेला आहे, देऊन टाका. झालं तर चांगलं. धन्यवाद. आणि मला 2 मुली आहेत. माझा शिक्षण वर्त कॉलेज वसईला झालेलं आहे. पहिला आश्रम झाला. डबल ग्रॅज्युएट. मला 2 मुलांना 8वी पासून ते 10वी पर्यंत आश्रम शाळेत होते. आणि हे सगळे माझे गुरुजन वर्ग आहेत. म्हटलं तर मी 9वी पर्यंत गेलो आणि 9वीला माझी प्रगती बघता
मला त्यात एवढी माझी प्रगती होती की तुझ्यासारखा विद्यार्थी या वर्गात वर्गा पाहिजे, त्यामुळे दुसऱ्यांना मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे गुरुजन वर्गांच्या आशीर्वादाने मी तिथेच राहिलो. त्यातल्या त्यात हिरे मॅडम आणि हिरे सर मुख्याध्यापक त्यांचा माझ्यावरती अतिशय चांगला प्रेम होता. अतिशय. आणि सध्या मी भगवा झेंडा हातात घेऊन शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे आणि माझ्या शिवसेनेतर्फे मी सामाजिक सेवा हे करतो, लोकांची सेवा करतो. जिथे अन्याय, आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे, मोठ्या साहेबांनी, जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मार, त्याप्रमाणे आम्ही वागतो. जिथे अन्याय असेल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी.